धन्यवाद सर्वांना, सर्व स्पर्धकांना. नाही नाही म्हणता म्हणता 4-5 करत करत 15 पर्यंत पोहोचलोय. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया की ठीक आहे, गाड्यांचे प्रॉब्लेम असतात आणि जे काही ट्रॅफिक वगैरे, त्यामुळे 15 स्पर्धकांनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. यानंतर परीक्षक आपले रिझल्ट डिपार्टमेंटला पाठवतील. आपल्या शाळेमध्ये आपल्याला त्या संबंधात कल्पना दिली जाईल. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्याला 2 नामवंत परीक्षक लाभलेले. त्याच्यामध्ये कपिले मॅडम आणि मोक्षी सर. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष गुरगावकर यांना विनंती करतो की कपिले मॅडम यांना पुस्तक आणि आमचा बालरंग हे जे त्रैमासिक आहे ते त्यांना द्यावं आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. बालरंग हे त्रैमासिक प्रबोधनपूरला आणि पल्लवी फाउंडेशन मार्फत प्रकाशित केलं जातं. रजनीश राणे संपादक आहे आणि यानंतर मोकाशी सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. खूप वेळ घेणार नाही, फक्त 1 मिनिट घेतो. आज ज्यांनी कविता वाचन केलंय त्यातल्या बऱ्याच कविता, म्हणजे सगळ्याच कविता चांगल्या, पण काही कवितांचं आम्हाला असं वाटतं की आपल्या पल्लवी फाउंडेशनच्या किंवा प्रबोधन मुला शाळेच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग व्हावं, तेव्हा कदाचित वेळ आली. आपल्याला जो बालरंग दिलाय हा आपल्या संस्थेच्या शाळेच्या वतीनं चालवला गेलेला मराठी शाळांच्या प्रोत्साहनासाठीचा एक उपक्रम आहे आणि त्यामध्ये आपण त्याचा सभासद होऊ शकता. आपले लेख, आपल्या कविता त्यामध्ये दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपण पाठवल्या तर या बालरंगमध्ये, या त्रैमासिकामध्ये आपल्या लेख, आपल्या कविता छापून येतील. ते आणण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही करू. मला विनंती आहे की आपण बालरंग संपूर्ण वाचावा. अलीकडे हा आवडीचा विषय झालाय आणि वाचन कमी झालंय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपण प्रत्येक ठिकाणी हा ऐकतोय, पण आमच्याकडून हा प्रयत्न आहे की मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचं वाचन गोष्टीमध्ये आवड निर्माण करणं. आणि आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांना निरीक्षक म्हणून या ठिकाणी पाठवलं होतं ते आपले सर्वांचे काय म्हणूया परिचित आणि आवडीचे शकील सर. तेही तुम्हाला माहिती आहे की चारोळ्या आणि शेर वगैरे खूप छान करतात. तर मी त्यांना विनंती करतो की आपला नाश्ता चाललाय तोपर्यंत तुमच्याशी इंट्रोड्यूस करावा आणि एखादा शेर किंवा कविता सादर करावी. धन्यवाद सर. मी स्पर्धक नाही हा, आणि माझी मराठी पण खूप चांगली आहे. स्पर्धक नाही, पण मी जी कविता लिहितो ते हिंदीमध्ये लिहितो. आणि आजचा आपला जो हा प्रोग्राम चाललेला आहे फक्त मराठीसाठी आहे. हा पहिलाच वर्ष आहे फक्त मराठी. पुढच्या वर्षी दूसऱ्या भाषाचे पण कवि येतील. तो मैं आप लोगों के सामने एक हिंदी में कविता प्रस्तुत कर रहा हूँ, क्योंकि कवि जहाँ भी पहुँचता है वो अपनी कविता सुनाए बगैर रह नहीं सकता, फिर वो किसी भी भाषा का हो. तो पेश कर रहा हूँ आपके लिए कविता. शीर्षक है सोचता हूँ क्या लिखूं. सोचता हूँ आज कुछ लिखूं, फिर सोचता हूँ कि क्या लिखूं. सोचता हूँ आज कुछ लिखूं, फिर सोचता हूँ कि क्या लिखूं. कलम उठाई आगे बढ़ाई, कलम उठाई आगे बढ़ाई, व्यर्थ जा रही सारी पढ़ाई.
कलम उठाई आगे बढ़ाई, व्यर्थ जा रही सारी पढ़ाई, उंगलियां सुबुगाई होठ हिले आवाज आई, उतार दे चोला झूठ का मन ने सोचा, इनके जैसा मैं भी दिखूं, सोचता हूँ आज कुछ लिखूं, फिर सोचता हूँ कि क्या लिखूं, सोचता हूँ आज कुछ लिखूं, फिर सोचता हूँ क्या लिखूं, रोते हुए बच्चे, नशे में धुत बाप, तन बेचती माएं, जिन्हें देखकर इंसानियत शर्माए, देशद्रोही नेता, नकली मुस्कान देते अभिनेता, पेट दबाए फिरते भिक्षक, दो कपड़ों में जी रहे शिक्षक, मिलेगा न दहेज, टूट गई सगाई, बेटी मरी बहन ने फांसी लगाई, बढ़ गई बेरोजगारी, रोजगारी का अकाल, पिता का पुत्री के साथ व्यभिचार, देखकर कांप गया महाकाल, गरीबों का गरीबी का दंड, अमीरों की खातिर सारे आनंद, कल मिली थी आज आधी रोटी, आज है सरकार के समर्थन में बंद, सबको खबर है गिरेगी सरकार, सबको खबर है गिरेगी सरकार, किसको खबर है रमुआ बीमार, कब टूटेगी ये दीवार, कब होगे कम ये अत्याचार, इनके आंसुओं में मैं भी आज भीग कर कुछ सीखूं, सोचता हूँ कुछ लिखूं, फिर सोचता हूँ कि क्या लिखूं। सुंदर शकील सर हे कवी मनाचे आमचे मुख्याध्यापक आमच्या वॉर्डचे सुंदर सादरीकरण या ठिकाणी केले। माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाईचा जन्म। कवितेचं शीर्षक आहे बाईचा जन्म। अहो बाईच्या असती नाना कळा, सोसुनी उन्हाळी झळा, फुलवते संसारी मळा, सोसुनी उन्हाळी झळा, फुलवते संसारी मळा, 9 महिने रक्तमासात, 9 महिने रक्तमासात, पोटी वाढवी ती बाळा, पोटी वाढवी ती बाळा, जिवंतपणी मरण यातना सोसुनी जन्म आम्हा दिला, जिवंतपणी मरण यातना सोसुनी जन्म आम्हा दिला, झोपले सारे जग जरी, झोपले सारे जग जरी, सोनेरी सुखाच्याच पंखात, सोनेरी सुखाच्या पंखात, ती कायमची अर्धमेली झोप, तिची कायमची अर्धमेली झोप, कानुसा घेते दर घडीच्या अंकात, कानुसा घेते दर घडीच्या अंकात, कधी बनते माता कधी बनते पिता, कधी आत्या कधी बरे मावशी, कधी बनते माता कधी बनते पिता, कधी आत्या कधी बने मावशी, बहीण तर कधी बने भ्राता, भरवते घास राहून स्वतः उपाशी, भरवते घास राहून स्वतः उपाशी, तारेवरची कसरत चालेदारी, तारेवरची कसरत चालेदारी, बांधून पायाला करे काम ती सारी, बांधून पाने पायाला करे काम ती सारी, होता संध्याकाळ तिचे लक्ष आपल्या पिलावरी, होता संध्याकाळ तिचे लक्ष पिलावरी, अहो तिलाच करावी लागे स्वयंपाकाची तयारी, अहो तिलाच करावी लागे स्वयंपाकाची तयारी, आवरता आवरता काम सारे, उभे ताटकळत कमरेला भोब लागे, आवरता आवरता काम सारे, उभे ताटकळत कमरेला भोब लागे, पती येता घरी हसत त्यांचे स्वागत ती करे, पती येता घरी हसत त्यांचे स्वागत करे, पिलं येता घरट्यात थकवा दूर तिचा भागे, पिलं येता घरट्यात थकवा दूर तिच्या भागे, असा बाईचा जन्म उभ्या कष्टात जाई, असा बाईचा जन्म उभ्या कष्टात जाई, दुसऱ्याच्या आनंदात सुखी होते ती आई, दुसऱ्याच्या आनंदात सुखी होते ती आई, म्हणून म्हणे कधीतरी सोडून तू पुरुषी अहंकार, म्हणून म्हणे कधीतरी सोडून तू पुरुषी अहंकार, प्रेमळ शब्दाचा तू तिचा आदर वड होई, प्रेमळ शब्दाचा तू तिचा आधार वड होई। धन्यवाद। परीक्षार्थांना नमस्कार। माझ्या कवितेचं नाव आहे हुंदका। मनातल्या भावनांचा प्रवाह म्हणजे हुंदका, कधी जवळच्या व्यक्तीसाठी दाटलेला, कधी लांब गेलेल्या व्यक्तीसाठी आलेला, कहाणी आहे ही जीवापाड जपलेल्या नात्यांची, कहाणी आहे ही जीवापाड जपलेल्या नात्यांची, सुखदुःखाच्या प्रवासात रमलेल्या 2 जीवांची,
कहाणी आहे ही आई आणि बाबा यांच्या संसाराची. कहाणी आहे ही आई आणि बाबा यांच्या संसाराची, लोणच्यासारख्या मुरलेल्या त्यांच्या संसारातील प्रेमाची. अलीकडील दाम्पत्याची नाही ही कथा, पूर्वीच्या दाम्पत्याची आहे ही व्यथा. आणि म्हणूनच कवितेला फुटला आहे हुंदका. वय वर्षे भरभर गेली, बोल बोबडी मोठी झाली. वय वर्षे भरभर गेली, बोल बोबडी मोठी झाली. सुरवंटाची फुलपाखरे झाली, निळ्या आकाशी झेप घेण्या निघाली. तू आणि मी पुन्हा नव्याने डावाता मांडूयात. तू आणि मी पुन्हा नव्याने डावाता मांडूयात. राहून गेलेले क्षण आपले पुन्हा नव्याने जगूयात. राहून गेलेले क्षण आपले पुन्हा नव्याने जगूयात. पण नियतीचा खेळ हा कधी कोणाला कळेल. विपरीत असे काय हे घडेल. डोळ्यातील अश्रुत स्वप्ने आपली गेली वाहून. डोळ्यातील अश्रुत स्वप्ने आपली गेली वाहून. जगणे आता त्याला किंवा तिला सोडून. मग सुरू होते एकाकी जगणे. मग सुरू होते एकाकी जगणे. एकट्याने मग एक एक दिवस मोजणे. दाटून आला मग रित्या मनी हा हुंदका. एक हुंदका आपल्याच माणसाचा जवळच्या व्यक्तीसाठी आलेला. धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे NAPच्या स्वागतासाठी. नवीन शैक्षणिक धोरणामुळे झाला आज शिक्षणात बदल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे झाला आज शिक्षणात बदल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षकाला अध्यापनात करावा लागेल बदल. नवीन आव्हानांचे करू स्वागत. करू क्षमता कौशल्यांचा विकास. नवीन आव्हानांचे करू स्वागत. करू क्षमता कौशल्यांचा विकास. आणि सर्वांनी मिळून म्हणूया सुंदर बढिया झकास. समग्र प्रगती पुस्तक व शाळा गुणवत्ता मूल्यांकन. समग्र प्रगती पुस्तक व शाळा गुणवत्ता मूल्यांकन याचा घालू मेळ. आणि विद्यार्थ्यांसोबत खेळू नवीन तांत्रिक खेळ. शेवटी नवीन शैक्षणिक धोरणाचे करू स्वागत. देशाच्या प्रगतीसाठी व पुढील पिढीसाठी. चला तर मग तयारीला लागू. NAPच्या स्वागतासाठी. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे जीवन गाणी. आयुष्याच्या वाटेवरती असतील जरी काटेतरी वाट आपुली शोधितरा. उंचच उंच पंख पसरुनी गरुड भरारी घेतच रहा. वाट असे जरी काच खळग्यांची पायदळी ती तुडवीत राहा. कितीही आली तुफाने जरी नाव पहिलं तिरी घेऊन जा. सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वता एवढे जग रहाटी अशी असे. दुःखाला घालून वेसन सुखाच्या राशी वेचित राहा. सागरातील शिंपल्यांसारखे मुख उघडे ठेवून राहा. कधी बरसतील स्वाती धारा. मोती त्याचा होईल पहा. आयुष्य आहे सुंदर किती. आस्वाद त्याचा घेतच रहा. आयुष्याचे सुंदर गाणे आनंदाने गातच रहा. धन्यवाद. स्पर्धक क्रमांक 5.
कवितेचं नाव आहे माय मराठी. लेऊने टिळा माथी या मराठीचा, आज आगळाच सोहळा भासे जीवनाचा. वागायला जगायला शिकविते भाषा, लावी आस मनी जणू सकाळची आशा. सत्याने चालायला तैसेची बोलायला, मराठीने शिकविले नितळ हसायला. जपावी नाती शुद्ध अशी नीती, दीपत्काराने उजळाव्या देवाजीच्या ज्योती. वारसा हिला थोर काव्य साहित्याचा, जाणून घेई भाव सदा मनीचा. ओवी भारुड पोवाडा काय वर्णावी महती, अभंग संतवानीही धावत असे संगती. मराठी मातीचा तिलक लावून लल्लाटी, मनोमनी स्मरूयात आपुली माय मराठी, आपुली माय मराठी. थँक्यू. क्रमांक 6. नमस्कार. हाताच्या रूपकावर आधारित जीवनावर भाष्य करणारी कविता मुठभर जीवन. चिमुटभर आयुष्य मुठभर मारायचं, पसाभर जगायचं. ना टिचकी इतकं सोपं, ना मुठीसारखं कोंदट. टाळीतून सुख पसरवायचं, का असं हवं वाटायचं. कुणी ताठ कष्टाळू अंगठ्यासारखे, करंगळीला मात्र वाटे नेहमी परके. तर्जनी सर्वांना धाक दाखवे, भौतिक सुख अनामिका उपभोगे. प्रत्येकाचं असं निरनिराळं, तरीही हवंसं वाटावं. मूठ बनते पाचाची, म्हटली जाते लाखाची. सगळ्यात राहून ठसा उमटवणं, आपलं आपण शिकायचं, हसत हसवत जगायचं. पोर तुनी शेव मना तय हात वर्ण फोड. पोर तुनी शेव मना तय हात वर्ण फोड. सुखी समाधानी जगानी मोडी टाकी खोड. सुखी समाधानी जगानी मोडी टाकी खोड. आभाय माझा ईसनी, आभाय माझा ईसनी, सुनीतानी वाडाय मान. ऑपरेशन सिंदूरनी जगले दाई भारत निशान. ऑपरेशन सिंदूरनी जगले दाई आपला भारत निशान. माझ्या कवितेचा शीर्षक आहे प्रवास. समुद्राच्या हृदयाची चंद्रवेळी एक थेंबणी, तापली सूर्यामध्ये, उडाली उंच आकाशामध्ये. आकार वाढला, सीमा रुंदावल्या, झेप घेतली चंद्राकडे. अखेर भेटला चंद्र जो मला, एक शिकवला त्याने मजधडा. कुरूप आहे मी हे तथ्य आहे, पण दूरचा चंद्र जगासाठी सत्य आहे. खरं खोटं आभास कळायला वेळ लागेल तुझ्या वयाला. मी सत्याचे विष आणि ज्ञानाचे अमृत प्याले. ध्येयपूर्तीची शांती घेऊन मी परतले समुद्राकडे. ह्या वेळेस गेले खोल अंतरी आणि थांबले तळाशी होऊन मोती. थँक्यू. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे पावसाचं पाणी. नाही बांधले बंधारे, नाही अडवले पाणी. नाही बांधले बंधारे, नाही अडवलं पाणी. बारमाही कसे दिसेल खळाळणारे पाणी. नाही बांधले बंधारे, नाही अडवलं पाणी. बारमाही कसे दिसेल खळाळणारे पाणी. नदीत होती वाळू तोवर नदी होती खळाळत. नदीत होती वाळू तोवर नदी होती खळाळत. अमाप केला वाळू उपसा, नदी गेली वाळत. अमाप केला वाळू उपसा, नदी गेली वाळत. वर्षानुवर्षे होते साठलेले भूगर्भात पाणी. वर्षानुवर्षे होते साठलेले भूगर्भात पाणी. अनिर्बंध केला वापर, अनिर्बंध केला वापर.
मग संपेल ही कहाणी. वर्तमानात जगताना भूतकाळ ही स्मरावा. पुन्हा चुका न करता भविष्याचा विचार व्हावा. आता तरी सावध व्हावे. पुनर्भरण करा विहिरींचे. जिरवा पाणी नियोजन करा छतावरच्या पाण्याचे. लहान मोठे बांध घालून नदी आणि नाल्यांवर पाणी अडवू, पाणी जिरवू, नजर ठेवू भविष्यावर. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं अगदीच काही सेम नसतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच सेम नसतं. प्रेम कधी, कुठे, कसे, कोणावर आणि का करावं. प्रेम कधी, कोठे, कोणावर, कसे आणि का करावं याचं उत्तर थोडंच प्रेमाकडे असतं. जमेल तसं, जमेल तेव्हा, कुठेही करायचं असतं. जमेल तसं, जमेल तेव्हा आणि कुठेही करायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच काही सेम नसतं. प्रेम करावं झाडावर, फुलांवर, पानांवर, फळांवर. प्रेम करावं झाडांवर, फुलांवर, पानांवर आणि फळांवर सुद्धा. प्रेम करावं कीटक, पक्षी, प्राणी, जनावरांवर. प्रेम करावं कीटक, पक्षी, प्राणी आणि जनावरांवर. प्रेम करावं निसर्गातील कोणत्याही घटकावर. अगदीच नाही जमलं तर काळ्या दगडावर. असताच ना हिरा पण मौल्यवान तर. असतोच ना हिरा पण मौल्यवान तर. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच काही सेम नसतं. प्रेम असावं कोमल, तटस्थ, चंचल, मधुर, भरारी घेणारं. प्रेम असावं कोमल, तटस्थ, चंचल, मधुर आणि भरारी घेणारं. उभारी देणारं आणि जाणीव असणारं. नसावं जनावरांचा हिंस्रपणा असणारं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच काही सेम नसतं. आपण तर सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी प्राणी. मग का होऊ नये आपण प्रेमी. दुसरे करत नसतील तरी आपण थोडं करून पाहावं. जग ही करेल हो, आपण आपलं होऊन जगावं. म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदीच काही सेम नसतं. धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचे नाव आहे मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. इंग्रजी शाळेत खाशील खस्ता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता.
तिथे देशील देशील भरपूर डोनेशन आणि लावशील भारी ट्युशन. पण तुला दाखवतील बाहेरचा रस्ता, पण तुला दाखवतील बाहेरचा रस्ता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. तिथं करतील तुझ्यावर फार रुबाब. तुला समजणार नाही र कोणतीच बाब. तुझ्या कष्टाला भाव तिथे लई सस्ता, तुझ्या कष्टाला भाव तिथे लई सस्ता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. मराठी शाळेत तुला समजावून सांगतील छान. तुला असेल इथे रे खूप मान. इथे ऍडमिशन घे कुणाला न पुसता, इथे ऍडमिशन घे कुणालाही न पुसता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. इथं होतील तुझ्यावर छान संस्कार. तुझे राहतील मराठीवर उपकार. तुझ्या जीवनाचा सुख कर होईल रस्ता, तुझ्या जीवनाचा सुख कर होईल रस्ता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. इंग्रजी शाळेत खाशील खस्ता, इंग्रजी शाळेत खाशील खस्ता. मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता, मराठी शाळेत चल माझ्या दोस्ता. नमस्कार. आपल्या दररोजच्या जीवनातील प्रसंगावर आधारित कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. अपेक्षा करतो तुम्हाला आवडेल. कळून मी तुला कळत नाही, कळून तू मला कळत नाही. समजवायचं तुला कसं मला कळत नाही. प्रत्येक वेळी तूच बरोबर, प्रत्येक वेळी मीच बरोबर. स्पर्धा कधी संपत नाही आणि समजवायचं तुला कसं मला कळत नाही. संसाराची व्यथा आपली इतरांसारखीच आहे, संसाराची व्यथा आपली इतरांसारखीच आहे. तरी समजत नाही कसली आपल्यात रस्सी खेच आहे. आणि समजवायचं तुला कसं मला कळत नाही. तुझ्याशिवाय मला काही फरक पडत नाही, तुझ्याशिवाय मला काही फरक पडत नाही. हे मात्र तू घरी नसल्याशिवाय कळत नाही. तुझ्याशिवाय मला काही फरक पडत नाही, हे मात्र तू घरी नसल्याशिवाय कळत नाही. आणि समजवायचं तुला कसं हे मला कळत नाही. फार प्रेम तुझे मजवरी सखे, फार प्रेम तुझे मजवरी सखे. मात्र शब्दांना तुझ्या तलवारीची धार आहे, मात्र शब्दांना तुझ्या तलवारीची धार आहे. मी तर कवच आहे तुझे शाल बिजरीची. आणि समजवायचं तुला कसं मला कळत नाही. धन्यवाद. हॅलो. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे 26/11 काव्य श्रद्धांजली. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी, त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी, त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. 2008 साली 26 नोव्हेंबरच्या रात्री, 26 नोव्हेंबरच्या रात्री मुंबई शहर गाफील आहे. करुणी याची खात्री, करुणी याची खात्री. घुसले दहशतवादी संधी साधुनी, घुसले दहशतवादी संधी साधुनी. सीएसटी स्टेशन मोठं, प्रवाशांची तोबा गर्दी, प्रवाशांची तोबा गर्दी. पोलीसही धावून आले, हल्ल्याची मिळता वर्दी, हल्ल्याची मिळता वर्दी. कामा हॉस्पिटलची धडधड ही वाढली, कामा हॉस्पिटलची धडधड ही वाढली. आम्ही वाहतो ही त्यांना श्रद्धांजली.
ताजमहल ओबेरॉय आनिक नरिमन हौस, आनिक नरिमन हौस. 3 दिवस अहोरात्र ग्रेनेडचा पडला पाऊस, ग्रेनेडचा पडला पाऊस. तिथे पोलिसांची क्रूर थट्टा मांडली, तिथे पोलिसांची क्रूर थट्टा मांडली. आम्ही वाहतोही त्यांना श्रद्धांजली. साळसकर करकरे आनिक कामटे, आनिक कामटे. व्हॅन घेऊन या तिघे आले तिथे नेमके, आले तिथे नेमके. त्यांना गोळ्या झाडून, त्यांना गोळ्या झाडून व्हॅन केली आपली. आम्ही वाहतोही त्यांना श्रद्धांजली. शेजारी देश आपुला मित्र नवे आहे वैरी, मित्र नवे आहे वैरी. मैत्री नको युद्ध नको हव्या त्यांना छुप्या फैरी, हव्या त्यांना छुप्या फैरी. याला युद्धानेच आता पाहिजे डागली, याला युद्धानेच आता पाहिजे डागली. आम्ही वाहतोही त्यांना श्रद्धांजली. मवाळ हे धोरण आपुलं आपल्यालाच असं नडतं, आपल्यालाच असं नडतं. म्हणून या दहशतवादी कृत्य पुन्हा पुन्हा घडतं, कृत्य पुन्हा पुन्हा घडतं. आता कठोर ही पावले पाहिजे टाकली, आता कठोर ही पावले पाहिजे टाकली. आम्ही वाहतोही त्यांना श्रद्धांजली, आम्ही वाहतोही त्यांना श्रद्धांजली. थँक्यू. हॅलो हॅलो, नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. स्वरचित काव्यस्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे यश तुमचीच वाट पाहत आहे, यश तुमचीच वाट पाहत आहे. आपण पाहतो की जगामध्ये किती अशी लोक आहेत की जे शरीराने, कोणी अंध असेल, अपंग असेल, तरी त्यांनी आपल्या प्रयत्नांनी यश प्राप्त केलेलं आहे. आणि काही अशी लोक आहेत की शरीराने, बुद्धीने सक्षम असून देखील त्यांनी प्रयत्न सोडले आणि चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे. तर याच विषयावर आधारित माझी कविता आहे, यश तुमचीच वाट पाहत आहे. अपयश म्हणजे शेवट नव्हे, अपयश म्हणजे शेवट नव्हे, नव्या सुरुवातीची ठेव आहे. जिद्द, चिकाटी, धैर्य ठेवा, यश तुमचीच वाट पाहत आहे, यश तुमचीच वाट पाहत आहे. पाठीशी अपयशाची कथा असली की संघर्षाची गाथा लिहायला बळ येतं. पाठीशी अपयशाची कथा असली की संघर्षाची गाथा लिहायला बळ येतं. पाठीशी मायबापाचा हात असला की इस्पित ते फळ मिळतं, इस्पित ते फळ मिळतं, यश तुमचीच वाट पाहत आहे. चालणार तोच पडणार, चालणार तोच पडणार, पडणार तोच धावणार. प्रयत्न करणारा विश्व जिंकणार, त्याला जग नमस्कार करणार, त्याला जग नमस्कार करणार. जिद्द, चिकाटी, धैर्य ठेवा, यश तुमचीच वाट पाहत आहे. यशाची वाट सोपी नसते, दुरून डोंगर साजरे नसावे. यशाची वाट सोपी नसते, दुरून डोंगर साजरे नसावे. कार्यालाच प्रियसी प्रेमिका मानावी, कारण आपल्याला प्रेमिका किंवा प्रेयसीला मिळण्यासाठी खूप वेळ असतं, पण कामं जेव्हा दिले जातात ते करण्यासाठी आपण वेगवेगळे बहाणे शोधतो. म्हणूनच कार्यालाच प्रियसी प्रेमिका मानावी, मग वेळेचे काही बंधन नसते, मग वेळेचे काही बंधन नसते. जिद्द, चिकाटी, धैर्य ठेवा, यश तुमचीच वाट पाहत आहे, यश तुमचीच वाट पाहत आहे. चमत्काराला नमस्कार नाही, पैशाचा गुलाब आणि सत्तेला सलाम नाही. चमत्काराला नमस्कार नाही, पैशाचा गुलाब आणि सत्तेला सलाम नाही. संस्काराची शिदोरी आणि मातीशी इमान असेल, संस्काराची शिदोरी आणि मातीशी इमान असेल तर यश कुठे झुकत नाही. यशाला कुणाचे बंधन नाही,
जिद्द, चिकाटी, धैर्य ठेवा. यश तुमचीच वाट पाहत आहे. यश तुमचीच वाट पाहत आहे. धन्यवाद. माझा स्पर्धक क्रमांक 10. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आंडेरना जन्म. माझी कविता ही परीक्षकांना खास करून सांगेन. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये बोलली जाणारी आणि बहिणाबाईंच्या शब्दांनी रत्नांचा साज चढवलेली महानवरांसारख्या निसर्ग कवींनीही त्यात रमण्याचा प्रयत्न केला. या ऐराणी भाषेतील माझी कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे आंडेरना जन्म. जन्मले ऊनी तू बाप सांगे माले, गया दाबिसनी मारी टाकतील, गया दाबिसनी मारी टाकहील. साधा सोपा उपाय सांगा त्यांनी माले, 9 महिना 9 दिन वाढाव मी तुले, 9 महिना 9 दिन वाढाव मी तुले. जन्मले ऊनी तू वैन येले कर्ज, जन्मले ऊनी तू वैन येले कर्ज. आंडेर ना मनावरी नाही वाव खर्च, आंडेर ना मनावरी नाही वाव खर्च. बाप सांगे तू नामाले नको शिकाडू वैले, बाप सांगे तू नामाले नको शिकाडू वैले. मोठी हुई सनी हाई वागाडावले आपले, मोठी हुई सनी हाई वागाडावले आपले. गल्लो गल्ली जीवथून जाती सहो निर्भया, गल्लो गल्ली जीवथून जाती सव निर्भया. पुरी स्वर्ण अत्याचारणा कळस झाया, पुरी स्वर्ण अत्याचारणा कळस झाया. पोर तुनी शेव मना तय हात वर्ण फोड, पोर तुनी शेव मना तय हात वर्ण फोड. सुखी समाधानी जगानी मोडी टाकी खोड, सुखी समाधानी जगानी मोडी टाकी खोड. आभाय माझा ईसनी सुनीतानी वडाया मान, आभाय माझा ईसनी सुनीतानी वडाया मान. ऑपरेशन सिंदूरनी जगले दाई भारत निशान, ऑपरेशन सिंदूरनी जगले दाई आपला भारत निशान. विश्वकप क्रिकेट माझी काढीसन, विश्वकप क्रिकेट माझी काढीसन. वाडाया आपला भारत ना अभिमान, वाडाया आपला भारत ना अभिमान. बठ्ठीकडे आते मना पोरीसनी गुणगान, बठ्ठीकडे आते मना पोरीसनशे गुणगान. 9 महिना 9 दिन वाढाव मी तुले. माय बाप शेत तुना मयाना सागर, पोरी माय बाप शेत तुना मयाना सागर. तरी दिखीन तुले ती रिकामी घागर, तरी दिखीन तुले ती रिकामी घागर. हात जोडी सण असू सांगे हो तुमले, हात जोडी सण असू सांगे हो तुमले. आंडेराणी आंडोरन शेतस माले समान, आंडेराणी आंडोर शेतस माले हो समान.
सर्व सारस्वतांना माता असणे नमस्कार. मित्रांनो, असं म्हणतात, मोह नसावा पैशाचा, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडीत का होईना पण घास असावा सुखाचा, झोपडीत का होईना पण घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. एकदाच जन्म, एकदाच जन्म, एकदाच मरण, येताना उघडा जातानाही उघडा, येताना उघडा जातानाही उघडा, तरी म्हणतो माझं माझं वेड्या इथे काही नाही तुझं, इथे काही नाही तुझं, इथे काही नाही तुझं. मित्रांनो, आपल्या जीवन प्रवासावरती भाष्य करणारी माझी स्वरचित काव्यरचना आपल्यासमोर सादर करीत आहे. अर्थात शीर्षक आहे जीवन यात्रा. जीवन यात्रा. जीवन जगताना माणूस माणूस पण हरवतो. अहो, जीवन जगताना माणूस माणूस पण हरवतो आणि माझं माझं म्हणण्यात तो जीवनभर रडतो. माझं माझं म्हणण्यात तो जीवनभर रडतो. सुखाच्या भव्य बंगल्याकडे, सुखाच्या भव्य बंगल्याकडे तो दुर्लक्ष करतो. सुखाच्या भव्य बंगल्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि दुःखाचं मोडकं घर तो सावरत जगतो. दुःखाचं मोडकं घर तो सावरत जगतो. सत्याच्या राजमार्गाकडे तो कानाडोळा करतो. सत्याच्या राजमार्गाकडे तो कानाडोळा करतो आणि असत्याची चोरवाट तो डोळसपणे चालतो. असत्याची चोरवाट तो डोळसपणे चालतो. आयुष्यभर, आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन तो काटकसरीने जगतो. आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन तो काटकसरीने जगतो. खाण्याची व नेसण्याची हौस उपाशीच ठेवतो. खाण्याची व नेसण्याची हौस उपाशीच ठेवतो. उपाशीच ठेवतो. पैसा हा त्याचा खरा शत्रू असतो. पैसा हा त्याचा खरा शत्रू असतो. पण अति लोभापोटी तो त्यालाच मित्र मानतो. पण अति लोभापोटी तो त्यालाच मित्र मानतो. आयुष्याचा प्रवास करून, आयुष्याचा प्रवास करून ज्यावेळी तो थकतो, पैशाने सुख मिळत नाही त्यावेळी तो समजतो. पैशाने सुख मिळत नाही त्यावेळी तो समजतो. पिचत कणत जगलेले, पिचत कणत जगलेले जेव्हा जीवन तो आठवतो, अहो पिचत कणत जगलेले जेव्हा जीवन तो आठवतो, तेव्हा मात्र तो शरपंजरी पोहडलेला असतो. तेव्हा मात्र तो शरपंजरी पोहडलेला असतो. मित्रांनो, माझे माझे म्हणण्यात काय त्याला मिळते? अहो, माझे माझे म्हणण्यात काय त्याला मिळते? शेवटी पैसा मित्र स्नेही सोबती कोणीच त्याचे नसते. शेवटी पैसा मित्र स्नेही सोबती कोणीच त्याचे नसते. कोणीच त्याचे नसते. कोणीच त्याचे नसते. धन्यवाद.